लाडकी बहीण योजना ही खास महिलांसाठी सुरू करण्यात आली. मात्र फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्यापही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. मार्च महिना सुरू झाला असला तरी हप्ता मिळत नसल्याने महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या काही महिला अपात्र असल्याचं समोर आलं आहे. सरकारने निकष पूर्ण न करणाऱ्या सुमारे 9 लाख महिलांना योजनेतून वगळलं आहे. पुढील काळातही अपात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांना वगळण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे अनेक महिलांच्या मनात ही योजना बंद होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप न आल्याने चर्चा सुरू असतानाच सरकारकडून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रित मिळणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना एकाच वेळी 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. अर्थ विभागाने निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केला असला तरी काही तांत्रिक कारणांमुळे हप्ता उशिरा मिळत आहे. मात्र पुढील 8 दिवसात पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असं त्यांनी सांगितलं. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता उशिरा आला असला तरी मार्च पासून दरमहा नियमित पैसे मिळतील असं अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे योजनेतील महिलांनी घाबरून जाण्याची गरज नाही. फेब्रुवारी व मार्चचे एकत्रित 3,000 रुपये लवकरच खात्यात जमा होतील.